सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बाबांच्या पुण्यनगरीमध्ये सुरू करत असताना हे सामुदायिक विवाह सोहळ्याचं 25वं वर्ष आहे। या 25व्या वर्षामध्ये आतापर्यंत 2400 मुलींचे वधूवरांचे लग्न पार पाडण्याचं काम आम्ही केलेलं आहे। यामध्ये हिंदू पद्धतीने असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, या सगळ्या प्रकारचे लग्न आम्ही सातत्याने शिर्डीच्या त्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पार केलेलं आहे। या सामुदायिक सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे सलग कुठल्या प्रकारचा न थांबता अखंडपणे हा सामुदायिक विवाह सोहळा सातत्याने 2002 पासून सुरुवात केलेली आहे आणि आज 2026ला त्याला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे। या 25 वर्षामध्ये जे सुरुवातीला 2002 मध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जे सुरुवातीला लग्न केले होते 2002, 2003, 2004ला त्या वधूवरांच्या मुलांनी ह्या सामुदायिकमध्ये लग्न केलं। साधारण 20-21 सालामध्ये लग्न केलं। ती आमच्या शिर्डीकरांच्या दृष्टीने सामुदायिक विवाह सोहळ्याची मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि हा विवाह सातत्याने करीत असताना ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये कुठल्या प्रकारचा दुजाभाव न करता सर्वांना सारखी लग्नामध्ये कसा आनंद भेटेल यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला आहे। वधूंची चांगल्या प्रकारची मिरवणूक, त्यांना चांगल्या प्रकारचा ड्रेस, वधूंना 1 ग्रॅमचं मंगळसूत्र, त्यांना साड्या, त्यांना पैजण आणि बाकीचं संसारोपयोगी भांडे देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने चालू असतं। केवळ सामुदायिक वराडी जी मंडळी आहे त्या वराडी मंडळीला सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपासून मिष्टान्नाचं जेवण सातत्याने सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये देण्याचा आम्ही कायम प्रयत्न केलेला आहे आणि तो चांगला प्रयत्न यशस्वी झालेला आहे। या सामुदायिक विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंत या सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी भूषवलेलं आहे आणि सातत्याने त्यांनी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे। यामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाचे लग्न होतात, नंतर बौद्ध समाजाचे लग्न होतात आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे तिसरं लग्न आपण करतो आहे। आणि ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये वधूवरांच्या ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केलेला आहे। माझी सौभाग्यवती सुमित्रा काकी कोते असतील, आमचा परिवार असेल, शिर्डी ग्रामस्थ असेल, माझा मित्रपरिवार असेल, या सगळ्यांनी हा सामुदायिक विवाह सोहळा आणि आपल्या माध्यमातून वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम सातत्याने केलेलं आहे। म्हणून या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी 41 लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेले आहे आणि सामुदायिक विवाह सोहळा हा 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे। यामध्ये महाराष्ट्र नाही, गुजरात, गोवा, पंजाब इथून सुद्धा वधूवर या सामुदायिक विवाह सोहळ्याचं लग्न करण्यासाठी आलेला आहे। यामध्ये एकच कारण आहे, बाबांचा सबका मालिक एक आणि सर्व धर्म समभाव असलेला संदेश देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करतोय। त्याचप्रमाणे बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश देण्याचं काम करतोय, पर्यावरणाचा संदेश देण्याचं काम करतोय, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्याचं काम करतो। त्याचबरोबर इथल्या वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न होत असताना आम्ही एक महत्त्वाचा संदेश देतो का मुलगा का मुलगी हा भेदभाव न करता मुलगीच हिला समजून तिचं जतन करावं आणि तीच आयुष्याची पंथी म्हणून तिचा सांभाळ करावा आणि लग्नाला जास्त अफाट खर्च न करता सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने लग्न करावं असा संदेश देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही कायम करतो। पोटाला मुलगी नसतानाही तुम्हाला 2500 मुलींचं कन्यादान करण्याचं भाग्य लाभले, काय सांगता? खरं म्हणजे आमच्या सौभाग्यवती सुमित्रा काकी आणि मी दोघांनी आम्हाला 2 मुलं आहे। मुलगी नसल्यानंतर दुसरीची जी मुलगी असेल ती आपली समजून तिचं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये कसं चांगलं लग्न करता येईल, तिच्या चेहऱ्यावर कसं समाधान होईल, तिच्या आईवडिलांना कसा आनंद होईल, त्यांच्या घरच्यांना कसा आनंद होईल हा सातत्याचा प्रयत्न आमचा या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आहे। काय वाटतं, असा संसार आहे का त्याचा फुलवला जातो, त्याचा आपण काहीतरी धागा बनतोय, काय मनातून काय भावना आहे? मनातून एकच भावना आहे की 2400 मुलींचे आत्तापर्यंत लग्न करताना जो आनंद भेटला तो सर्वस्व आनंद आहे आणि त्यांच्या आई वडिलांना जो आनंद भेटला, त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू भेटलं त्या सामुदायिक सोहळ्यामध्ये पाहायला भेटलं, तो खरा आनंद आहे।